नमस्कार। आता सुमित्रा ही शर्वरीला फोन करते आणि विचारते, काय झालं शर्वरी, रिपोर्ट काय आले? तेव्हा नानासुद्धा तिथेच असतात आणि सुमित्राचं ते फोनवरचं बोलणं आजी चोरून ऐकत असते। सुमित्रा विचारते, बोल ना शर्वरी, काय झालं? शर्वरी तिकडून रडत असते। शर्वरी म्हणते, आई अगं विक्रांतमध्ये दोष आहे। तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, काय विक्रांतमध्ये दोष आहे? जावई बापूंमध्ये दोष आहे, तुझ्यामध्ये दोष नाही ना? तेव्हा शर्वरी म्हणते, नाही विक्रांतमध्ये आहे। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते, नको काळजी करूस, होईल सगळं नीट। आजीने हे ऐकलेलं असतं आणि चोमडी आजी लगेच येऊन हे ऐश्वर्याला सांगते। ऐश्वर्या म्हणते, आजी आता आपल्याला शर्वरी वंशांना आपल्या बाजूने परत करता येईल। दोष विक्रांतमध्ये आहे ना, मग आता आपण शर्वरीशी गोडगोड बोलून तिला आपल्या बाजूने वळूया। मी जरा शर्वरीला भेटायला जाते आणि शर्वरीला भेटायला ऐश्वर्या आलेली असते। आता विक्रांत घरी नसतो तोपर्यंत ऐश्वर्या ही शर्वरीचे कान भरत असते। आता ऐश्वर्या शर्वरीचे कान भरते, त्यामुळे शर्वरीला राग येतो। शर्वरी ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते, प्लीज जा तू, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे। मला वाटलं मला मूल होत नाही म्हणून तू माझं सांत्वन करशील, पण तू माझं मनात नको नको ते भरतेस। विक्रांतबद्दल नको नको ते तू अजिबात माझ्या मनात भरू नकोस, तू निघ बघू इथून। जानकी वहिनी म्हणते, ते बरोबर आहे, तू नुसती भांडणं लावण्यात एक्सपर्ट आहेस, तू आमचं घर उद्ध्वस्त करायला आली आहेस, आमचं घर तोडायला आली आहेस, तू निघ बघू इथून, मी तुझं काही एक ऐकणार नाही। आणि शर्वरी ऐश्वर्याला तिथून हकलून देते। ऐश्वर्या घरी येते आणि आजी आनंदात असते। आजी म्हणते, काय झालं गं, काय बोलली शरू? शरू झाली का आपल्या बाजूने? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कुठलं काय आजी, उलट तिने मला हकलून दिलं। आजी म्हणते, काय हकलून दिलं शरूने तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो ना, तिने मला हकलून दिलं, मला म्हणते मला तुझं काही ऐकायचं नाही आहे। तेव्हा आजी म्हणते, म्हणजे जानकीने ना तिच्या मनात तुझ्याविषयी नको नको ते भरलं आहे, म्हणून तिने तुझं काही ऐकून घेतलं नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो ना, या जानकीला तर ना मी सोडणारच नाही आहे। माझ्या सगळ्या माणसांना माझ्यापासून तिने हिरावून घेतलं आहे, मला एकटीला पाडलं आहे का? एक ना एक दिवस मी सुद्धा तिला एकटं पाडणार, बघा ती वेळ लवकरच येईल। आता आईंना माझ्या बाजूने केलं आहे, आता शरू वंशांना, नानांना, सगळ्यांना माझ्या बाजूने करेन। तेव्हा आजी म्हणते, हो हो, सगळं असंच होणार आहे। तर इकडे आता ऋषिकेशला सौमित्राचा एक CCTV मिळालेला असतो। तो म्हणतो, सौमित्रा हा संपत सोबत काय करतोय? संपतकडे याचं काय काम असेल? आणि संपत पण सारखं त्याला बॉस बॉस करतोय, नक्की बॉस म्हणजे सौमित्र तर नसेल ना? अशी ऋषिकेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, नाही नाही, मी माझ्या भावावर असा अविश्वास नाही दाखवणार, मला त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे। माझा भाऊ असं कधी करूच शकत नाही, तो नानांना किडनॅप करूच शकत नाही आणि माझा भाऊ सौमित्र बॉस असूच शकत नाही, असं ऋषिकेशचं एक मन सांगत असतं। पण एक मन म्हणत असतं की हा संपतसोबत काय करतोय आणि संपत त्याला बॉस का म्हणतोय, तेच मला कळत नाही। आता ऋषिकेशच्या डोक्यात नक्की काय चालू असतं हे त्याला समजत नसतं। तर आता इकडे जानकी विक्रांतला भेटते आणि म्हणते, खरंच शरू वंशांना ना खरंच खूप चांगला नवरा मिळाला आहे, तुमच्यासारखा नवरा। बघा ना, त्यांच्यात दोष असून सुद्धा तो दोष तुम्ही तुमच्यावर घेतलात, कारण त्यांना वाईट वाटू नये म्हणून। तेव्हा विक्रांत म्हणतो, वहिनी माझं एक काम कर, तिच्यात दोष आहे ही गोष्ट तिला कधीही कळता कामा नये। तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, मी कधीच नाही सांगणार। आता विक्रांत तिला शपथ घालतो आणि तिथून निघून जातो। आता जानकीला सुद्धा वाईट वाटलेलं असतं। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।